नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, लक्ष्य सरकारी नोकरी या एज्युकेशनल चॅनलवर आपले पुन्हा एकदा स्वागत. मित्रांनो, आज आपण पोलीस भरती, आरोग्य भरती, रेल्वे भरती तसेच इतर ज्या काही सरस्य भरत्या असतात बघा, तर त्यासाठी लागणारे आवश्यक असे चालू घडण्याचे प्रश्न या ठिकाणी आपण माहितीसकट कव्हर करून घेणार आहोत. सर्व प्रश्न IMPS आहेत, एक्स्ट्रामध्ये देखील आपण या ठिकाणी कव्हर केलेले आहे, जे येणाऱ्या भरतीसाठी उपयुक्त असणार आहे. पर्यायांमध्ये बघा जे प्रश्न विचारले जातात तर ते माहितीमधून विचारले जातात. त्यासाठी जेवढी काही महत्त्वाची माहिती आपण या ठिकाणी कव्हर करत असतो ती आपल्याला वहीमध्ये नोट डाऊन करायची आहे. जास्त माहिती हवी असेल तर ते आपल्या टेलिग्रामवर मिळून जाईल. त्या ठिकाणी तुम्ही तो पाहू शकता. टेलिग्रामची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देतो, त्या ठिकाणी तुम्ही ते पाहू शकता. त्या ठिकाणी आपण PDF देखील याचा अपलोड करत असतो. आजचा आपला भाग असणार बघा 416वा. या भागामध्ये आपण 26 डिसेंबर 2025 या दिवसातील काही महत्त्वाचे चालू घडण्याचे प्रश्न या ठिकाणी कव्हर करून घेणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहायचा आहे. प्रश्न सर्व IMP असणार आहेत. पहिलाच प्रश्न आहे बघा, यावर एक प्रश्न विचारला जातो. 77व्या प्रजासत्ताक दिनी प्रमुख पाहुणे म्हणून कोणास आमंत्रित करण्यात आलेलं आहे? तर यावर्षी बघा देशाचे राष्ट्राध्यक्ष न आमंत्रित करता यावर्षी युरोपीय संघाचे अध्यक्ष यांना आमंत्रण हे देण्यात आलेलं आहे. तर 77व्या प्रजासत्ताक दिनी प्रमुख पाहुणे म्हणून पर्याय ड, पर्याय अ, ब दोन्ही म्हणजेच उर्सुला वॉन डेर लेयन आणि अँटोनियो कोस्टा. उर्सुला वॉन डेर लेयन आणि अँटोनियो कोस्टा यांना बघा 77व्या प्रजासत्ताक दिनी प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित करण्यात आलेले आहे. आता 77वा प्रजासत्ताक दिन हा कोणत्या वर्षी साजरा करणार आहोत आपण? तर 2026ला. 2026ला 77वा प्रजासत्ताक दिवस आपण साजरा करणार आहोत. 76वा प्रजासत्ताक दिवस हा 2025ला आपण साजरा केला. तर त्यावेळेस प्रमुख पाहुणे म्हणून आपण बघा प्रबोवो सुबियांतो, जे इंडोनेशियाचे राष्ट्राध्यक्ष होते बघा प्रबोवो सुबियांतो, तर यांना 76व्या प्रजासत्ताक दिन 2025ला बघा प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित करण्यात आलं होतं. आणि आता पुढच्या वर्षी 77व्या प्रजासत्ताक दिनी प्रमुख पाहुणे म्हणून अँटोनियो कोस्टा आणि उर्सुला वॉन डेर लेयन यांना आमंत्रित करण्यात आलेलं आहे. 75व्या प्रजासत्ताक दिनी प्रमुख पाहुणे म्हणून इमॅन्युएल मॅक्रॉन हे आमंत्रित करण्यात आले होते. आता ही जी काही प्रथा आहे बघा आमंत्रित करण्याची, तर याची सुरुवात झाली होती 1950 पासून किंवा 1950 पासून. पहिल्यांदा देखील इंडोनेशियाचे अध्यक्षच प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित करण्यात आले होते. यांचं नाव मी या ठिकाणी सांगणार नाही, ते आपल्याला कमेंटमध्ये सांगायचं आहे. पहिल्या प्रजासत्ताक दिनी प्रमुख पाहुणे म्हणून इंडोनेशियाचे राष्ट्राध्यक्ष हे आमंत्रित करण्यात आले होतं. त्यांचं नाव काय आहे आपल्याला कमेंट करून सांगायचं आहे. आता हे जे काही अँटोनियो कोस्टा आणि उर्सुला वॉन डेर लेयन आहेत बघा, तर ते नक्की आहेत तरी कोण? तर ते बघा युरोपियन संघामध्ये प्रमुख आहेत. हे युरोपियन संघाचे 2 टॉप नेते आहेत. त्यामध्ये पहिलं नाव आहे बघा उर्सुला वॉन डेर लेयन. तर उर्सुला वॉन डेर लेयर हे युरोपीय आयोगाचे अध्यक्ष आहेत. कोण? युरोपीय आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत? तर उर्सुला वॉन डेर लेयन. आणि दुसरं नाव आहे अँटोनियो कोस्टा. तर हे आहेत युरोपीय परिषदेचे अध्यक्ष. युरोपीय परिषदेचे अध्यक्ष कोण आहेत? तर अँटोनियो कोस्टा. दुसरा प्रश्न पाहूया. केंद्रशासित प्रदेशातील पहिले जनरल झेड पोस्ट ऑफिस हे कोठे सुरू करण्यात आले? तर केंद्रशासित प्रदेशातील पहिले ZZ पोस्ट ऑफिस किंवा जनरल पोस्ट ऑफिस, जनरेशन पोस्ट ऑफिस काही म्हणू शकतो आपण. तर हे पहिले पोस्ट ऑफिस हे सुरू करण्यात आलेले आहे. पर्याय अ जम्मू आणि काश्मीर या ठिकाणी, पर्याय राहिलेले घ्यायचे. जम्मू आणि काश्मीर या केंद्रशासित प्रदेशामध्ये बघा पहिले ZZ पोस्ट ऑफिस याचे उद्घाटन हे नुकतंच करण्यात आलेले आहे. ओमर अब्दुल्ला हे जम्मू काश्मीरचे मुख्यमंत्री आहेत. लक्षात ठेवायचं आहे, जम्मू काश्मीरचे मुख्यमंत्री कोण आहेत? ओमर अब्दुल्ला. श्रीनगर ही जम्मू काश्मीरची राजधानी आहे. जम्मू काश्मीरमध्ये AIIMS विजयपूर कॅम्पस, कोठे? AIIMS विजयपूर कॅम्पस या ठिकाणी ZZ पोस्ट ऑफिस याचं उद्घाटन हे करण्यात आलेलं आहे, जे केंद्रशासित प्रदेशातील पहिलं जनरल झेड पोस्ट ऑफिस ठरलेलं आहे. लक्षात ठेवायचं आहे. जर विचारलं देशातील पहिलं ZZ पोस्ट ऑफिस कोठे स्थापन करण्यात आलं किंवा कोठे उद्घाटन करण्यात आलं, तर IIT दिल्ली या ठिकाणी देशातील पहिलं. आणि महाराष्ट्रातील पहिलं विचारलं तर IIT मुंबई या ठिकाणी. देशातील पहिलं IIT दिल्ली, महाराष्ट्रातील पहिलं IIT मुंबई आणि केंद्रशासित प्रदेशातील पहिलं जम्मू आणि काश्मीर
AIIMS विजयपूर कॅम्पस या ठिकाणी. तिसरा प्रश्न आहे, उत्तर प्रदेशमध्ये राष्ट्र प्रेरणा स्थळाचे उद्घाटन हे कोणाच्या हस्ते करण्यात आले? तर उत्तर प्रदेशमध्ये राष्ट्र प्रेरणा स्थळाचे उद्घाटन हे भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आलेले आहे. नरेंद्र मोदी अतिशय महत्त्वाचा टॉपिक आहे बघा. यांना 29 आंतरराष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झालेले आहेत. त्यांचा यावर्षीचा हा तिसरा कार्यकाळ असणार आहे. कितवा? तिसरा. पंतप्रधान पदाचा तिसरा कार्यकाळ हा त्यांचा असणार आहे. सुरुवात झाली होती 2014 साली, त्यानंतर 2019 आणि 2024 असा तिसरा टर्म त्यांचा आता सुरू झालेला आहे. पंतप्रधान पद भूषवणारे ते कितवे नेते आहेत? सर्वाधिक काळ पंतप्रधान पद भूषवणारे कितवे नेते आहेत? याचं उत्तर आपल्याला कमेंट करून सांगायचं आहे. तर उत्तर प्रदेशमध्ये नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राष्ट्र प्रेरणा स्थळाचे उद्घाटन हे नुकतंच करण्यात आलेले आहे. महत्त्वाचा प्रश्न आहे. आता उत्तर प्रदेशमध्ये कोठे? तर लखनौ या ठिकाणी. लखनौ उत्तर प्रदेश या ठिकाणी राष्ट्र प्रेरणा स्थळाचं उद्घाटन हे भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आलेले आहे. खर्च आपण पाहिला तर जवळपास 230 ते 232 कोटी एवढा यामागे खर्च झालेला आहे. एकूण 65 एकरमध्ये हे पसरलेले आहे. या प्रेरणा स्थळामध्ये श्यामाप्रसाद मुखर्जी, पंडित दीनदयाळ उपाध्याय, अटल बिहारी वाजपेयी यांची कांस्य पुतळे ही स्थापित करण्यात आलेले आहेत. 3 महत्त्वाचे नाहीत बघा. त्यामध्ये आहे श्यामाप्रसाद मुखर्जी, पंडित दीनदयाळ उपाध्याय आणि अटल बिहारी वाजपेयी यांची 3 जे काही महत्त्वपूर्ण नावे आहेत बघा, यांची कांस्य पुतळे ही त्या ठिकाणी स्थापित करण्यात आलेली आहेत. सध्या मुख्यमंत्री कोण आहेत उत्तर प्रदेशचे? योगी आदित्यनाथ आहेत. आनंदीबेन पटेल हे राज्यपाल आहेत आणि लखनौ ही उत्तर प्रदेशची राजधानी आहे. पुढचा चौथा प्रश्न आहे, फिफा अरब कप 2025चा विजेता खालीलपैकी कोण ठरलेला आहे? तर फिफा अरब कप 2025चा विजेता हा पर्याय मोरोक्को ठरलेला आहे. लक्षात ठेवायचे, मोरोक्को हा विजेता ठरला असून जॉर्डन हा उपविजेता ठरलेला आहे. फिफा अरब कप या स्पर्धेमध्ये जॉर्डन हा प्रथमच बघा फायनलमध्ये गेला होता. परंतु मोरोक्कोने त्याला पराभूत करत त्याचं दुसरं टायटल हे जिंकलेलं आहे. कितवं विजेतेपद आहे फिफा अरब कपचं? तर दुसरं विजेतेपद हे पटकावलेलं आहे मोरोक्कोने. कोणाचा पराभव करत? तर जॉर्डनचा पराभव करत. आता हा जो काही टुर्नामेंट असतो बघा, ही स्पर्धा असते तर ती फक्त अरब देशांच्या टीमसाठी असते. कोणत्या देशाच्या? तर अरब देशांच्या टीमसाठी असते ही फिफा अरब कप 2025ची ट्रॉफी. लक्षात ठेवायचं आहे. पाचवा प्रश्न आहे, नुकतंच अटल बिहारी वाजपेयी यांच्या पुतळ्याचे अनावरण हे कोठे करण्यात आले? तर नुकतंच अटल बिहारी वाजपेयी यांच्या पुतळ्याचे अनावरण हे पर्याय पंचकुला हरियाणा या ठिकाणी अटल बिहारी वाजपेयी जे भारताचे माजी पंतप्रधान तसेच भारतरत्न पुरस्कार प्राप्त आहेत बघा अटल बिहारी वाजपेयी, तर यांच्या पुतळ्याचे अनावरण हे पंचकुला हरियाणा या ठिकाणी करण्यात आलेले आहे. प्रश्न महत्त्वाचा आहे, विचारला जाऊ शकतो. कितवी जयंती आहे? तर 101वी जयंती आहे. यावर्षी आपण अटल बिहारी वाजपेयी यांची 101वी जयंती साजरी करत असताना बघा या पुतळ्याचे अनावरण हे पंचकुला हरियाणा या ठिकाणी करण्यात आलेले आहे. कोणाच्या हस्ते? तर अमित शहा यांच्या हस्ते. कोणाच्या हस्ते? अमित शहा यांच्या हस्ते या पुतळ्याचे अनावरण हे करण्यात आलेले आहे. किती फूट उंच पुतळा आहे? तर 41 फूट उंचीचा हा पुतळा असून सदैव अटल स्मारक या ठिकाणी बघा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तसेच राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी बघा अटल बिहारी वाजपेयी यांना श्रद्धांजली वाहिलेली आहे. यांचा जन्मदिवस जो असतो बघा अटल बिहारी वाजपेयी यांचा जन्मदिवस, तर यांचा जन्मदिवस हा सुशासन दिन म्हणून साजरा केला जातो. आता सुशासन दिन हा कोणत्या दिवशी साजरा केला जातो? उत्तर कमेंट करून सांगायचं आहे. जन्मदिवस कोणाचा असतो तो? तर अटल बिहारी वाजपेयी यांचा जन्मदिवस असतो आणि तो दिवस सुशासन दिन म्हणून साजरा केला जातो. पुढचा 6वा प्रश्न आहे, डिसेंबर 2025 मध्ये हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडला एकूण किती वर्ष पूर्ण झाली आहेत? तर डिसेंबर 2025 मध्ये हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडला एकूण 85 वर्ष पूर्ण झाले आहेत. किती? 85 वर्ष पूर्ण झाले असून 86व्या वर्षी बघा आता सुरुवात झालेली आहे. 86 वर्षाची त्याला सुरुवात झाली असून 85 वर्ष पूर्ण हे झालेले आहेत. आता स्थापना केव्हा झाली होती? तर 1940 मध्ये. 1940 मध्ये
हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड किंवा HALची स्थापना ही झाली होती. मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे? बंगळुरू कर्नाटक या ठिकाणी हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडचं मुख्यालय आहे. ही जी काही HAL कंपनी आहे बघा, तर तिला 2014 मध्ये महारत्न कंपनीचा दर्जा प्राप्त झाला होता आणि महारत्नचा दर्जा प्राप्त असणारी ती 14वी कंपनी आहे. कितवी? 14वी कंपनी, लक्षात ठेवायचं आहे. संस्थापक कोण आहेत HALचे? तर वालचंद हिराचंद, नाव लक्षात ठेवायचं आहे. वालचंद हिराचंद हे HALचे संस्थापक आहेत. पूर्वीचं नाव काय होतं? तर हिंदुस्तान एअरक्राफ्ट लिमिटेड असं पूर्वीचं नाव होतं. ते बदलून हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड असं करण्यात आलेलं आहे. 7वा प्रश्न आहे, BWF वर्ल्ड टूर फायनल्स 2025 मध्ये भारतीय जोडीने कोणते पदक जिंकले आहे? तर BWF वर्ल्ड टूर फायनल्स 2025 मध्ये भारतीय जोडीने पर्याय कांस्य पदक जिंकलेले आहे. कोणते पदक? तर कांस्य पदक. तर यामध्ये भारतीय जोडी कोणती होती? तर सात्विक साईराज रँकीरेड्डी व चिराग शेट्टी, दोन्ही नावे लक्षात ठेवायची आहेत. सात्विक साईराज रँकीरेड्डी व चिराग शेट्टी ही भारतीय जोडी होती. या जोडीने BWF वर्ल्ड टूर फायनल्स 2025 मध्ये कांस्य पदक पटकावलेले आहे. आता भारताचा पराभव कोणी केला या जोडीचा? तर चीनने. मेन्स डबल्स मध्ये बघा, चीनने पराभव करत कांस्य पदक पटकावलेले आपल्या भारतीय जोडीने. सुवर्ण पदक कोणत्या देशाच्या जोडीने पटकावलेले आहे? तर दक्षिण कोरियाच्या जोडीने बघा डबल मेन्स BWF वर्ल्ड टूर फायनल्समध्ये बघा सुवर्ण पदक पटकावलेले आहे दक्षिण कोरियाच्या जोडीने. भारताच्या जोडीने कांस्य पदक पटकावलेले आहे. भारतासाठी यामध्ये पहिलं पदक जर आपण पाहिलं तर ते PV सिंधू यांनी मिळवलं होतं. कोणी? PV सिंधू यांनी. ते देखील गोल्ड मेडल मिळवलं होतं 2018 साली. 8वा आणि शेवटचा प्रश्न आहे, रिव्हॉल्वर ऑन ऑनर हा जो काही पारितोषिक आहे बघा, तर तो कोणी जिंकलेला आहे? रिव्हॉल्वर ऑन ऑनर हा पारितोषिक नुकतंच कोणी जिंकलेला आहे? तर पर्याय कोल्हापूरच्या प्रियंका पाटील यांनी रिव्हॉल्वर ऑन ऑनर हा जो काही पारितोषिक आहे बघा, तर तो नुकतंच जिंकलेला आहे. मित्रांनो, हे झाले माहितीचे गट करंट अफेअर्स. आता घेऊया फक्त रिव्हिजन. प्रश्न आणि उत्तर अशा स्वरूपात आपण हे प्रश्न कव्हर करून घेऊया. पहिला प्रश्न होता, 77व्या प्रजासत्ताक दिन प्रमुख पाहुणे म्हणून कोणास आमंत्रित करण्यात आले? तर पर्याय अ, ब दोन्ही, म्हणजेच उर्सुला वॉन डेर लेयन आणि एंटोनियो कोस्टा या दोघांना बघा 77व्या प्रजासत्ताक दिनी प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित करण्यात आलेले आहे. दुसरा प्रश्न आहे, केंद्रशासित प्रदेशातील पहिले ZenZ पोस्ट ऑफिस याचं उद्घाटन कोठे करण्यात आले? तर जम्मू आणि काश्मीर या केंद्रशासित प्रदेशामध्ये बघा याचं उद्घाटन हे करण्यात आलेलं आहे. पुढचा तिसरा प्रश्न आहे, उत्तर प्रदेशमध्ये राष्ट्र प्रेरणास्थळाचे उद्घाटन हे कोणाच्या हस्ते करण्यात आले? तर नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उत्तर प्रदेश या ठिकाणी बघा राष्ट्र प्रेरणास्थळाचे उद्घाटन हे करण्यात आले आहे. चौथा प्रश्न आहे, फिफा अरब कप 2025 चा विजेता खालीलपैकी कोण ठरला आहे? तर मोरोक्को हा फिफा अरब कप 2025 चा विजेता ठरलेला आहे. पुढचा आहे प्रश्न 5वा, नुकतंच अटल बिहारी वाजपेयी यांच्या पुतळ्याचे अनावरण हे कोठे करण्यात आले? तर पर्याय ड, पंचकुला हरियाणा या ठिकाणी अमित शहा यांच्या हस्ते अटल बिहारी वाजपेयी यांच्या पुतळ्याचे अनावरण हे करण्यात आले आहे. डिसेंबर 2025 मध्ये हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडला एकूण किती वर्ष पूर्ण झाली? तर 85 वर्ष पूर्ण झालेले आहेत HAL ला. पुढचा प्रश्न आहे 7वा, BWF वर्ल्ड टूर फायनल्स 2025 मध्ये भारतीय जोडीने कोणते पदक जिंकले? तर भारतीय जोडीने जिंकलेले आहे कांस्य पदक. यामध्ये चीनने आपल्या भारताचा पराभव केला असून भारताने जिंकलेले आहे कांस्य पदक. सुवर्ण पदक जिंकलेले आहे दक्षिण कोरियाच्या जोडीने. 8वा प्रश्न आहे, रिव्हॉल्वर ऑफ ऑनर हा पारितोषिक कोणी जिंकला आहे? तर कोल्हापूरच्या प्रियंका पाटील यांनी रिव्हॉल्वर ऑफ ऑनर हा पारितोषिक जिंकलेला आहे. मित्रांनो, अशा प्रकारे महत्त्वाचे 8 चालू घडामोडीचे प्रश्न या ठिकाणी आपण माहिती सगळं कव्हर करून घेतले, जे येणाऱ्या भरतीसाठी उपयुक्त असणार आहेत. 2 काही करेक्शन आहेत बघा, तर ते करेक्शन करून आपण याचा PDF हा टेलिग्रामवर अपलोड करणार आहोत.
त्यामध्ये शेवटच्या प्रश्नाचा एक पारितोषिक शब्द टाकायचा राहिलेला आहे आणि इथे या ठिकाणी आपल्याला ऑप्शन घ्यायचे राहिलेले आहेत. तर ते दोन्ही करेक्शन करून याचा PDF हा टेलिग्रामवर अपलोड केला जाईल. त्या ठिकाणी तुम्ही तो पाहू शकता. जास्त माहिती हवी असेल तर ती आपल्या टेलिग्रामवर मिळून जाईल. काही महत्त्वपूर्ण माहिती आपण या ठिकाणी कव्हर करत असतो, ती आपल्या वहीमध्ये नोट डाऊन करायची आहे. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगायचा आहे. व्हिडिओ आवडला असेल तर मित्रांसोबत जास्तीत जास्त शेअर करायचा आहे. तसेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. भेटूया पुढच्या भागामध्ये. धन्यवाद.